हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? जर माहीत असतात तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि वातावरण इतकं पावसाळा झालाय ना आज. रात्रीपासून पाऊस चालू आहे बाहेर आणि एकदम थंड गारवा चालू झालेला आहे आज. आणि मस्त वाटतंय. पुण्यामध्ये भरपूर छान असा पाऊस पडतोय कालपासनं आणि आता पण चालूच आहे. तुम्हाला दाखवते एकदा. आणि आज तुमच्यासोबत ना मी एक आपण पोरांसाठी ना टिफिनमध्ये देण्यासाठी मस्त असा नाश्तासुद्धा शेअर करणार आहे. बघू शकता वातावरण खूप छान, खूप थंड थंड असं वातावरण झालेलं आहे. तर मी रात्रीच मुगाची डाळ अशी भिजवून ठेवलेली होती. आता ह्याला स्वच्छ असं वॉश करून घ्यायचं आपल्याला. आज पाऊस आला आणि रात्रभर पाऊस होता. म्हणजे रात्रीपासून जे सुरू होतं तो सकाळपर्यंत पाऊस होता. त्याच्याने काय झाली, म्हणजे बेल वाजलेली, रिंग आपली 5 वाजेचा अलार्म लावलेला होता मी, ते वाजली पण मला काही उठू वाटलं नाही. मग शेवटी 6:30 वाजले आणि त्यात आरवला उठवायचं म्हणले की अर्धा तास जात असतो सकाळी आणि त्याला सोडायचं असतं 7च्या पहिलंच. आणि तो काय बाबा उठणार नव्हता म्हणून त्याचीही सुट्टी झाली आज. आणि मयंक बोलला दादा गेला नाही तर मी पण नाही गेलो आज. मग असं करत करत दोघांनी मस्त अशा सुट्ट्या काढलेल्या आहेत. मग आज काय, मग त्यांच्यासाठी स्पेशल मेनू म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी आज मी तब्बल एक 3.5 का 4 महिन्यांनी चिकन बनवलेलं आहे. कारण की पोरांना आवडतं बरं का खूप. पण मी स्वामींचं ते करायची सध्या नाही का, आपले गुरुवार वगैरे चालू होते त्यामुळे मी बनवत नव्हती. तर मी पण काय खात नव्हती, पण आता सध्या खायला लागले बरं का. जे आहे ते आहे खरं, ते मला सांगू वाटलं म्हणून मी सांगते आहे. तर आज मग ते पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. एकदम कमी तेलामध्येच बनवलेलं मी आणि पण छान झालेलं एकदम मस्त असं. पण आज सकाळी नाश्त्यामध्ये ना मस्त असं मूग डाळीचा चिला बनवलेला, हेल्दी ना. तर नाचणीचं पण मी आज सूप वगैरे पण बनवलेलं आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सगळ्यात पहिले तर आपली जी मूग डाळ आहे ना, त्यामध्ये थोडं अद्रक आणि हिरवी मिरची हे टाकून ना मस्त असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना आपल्याला त्यात जेवढे पण तुमच्या घरात व्हेजिटेबल्स आहेत आणि पोरं तुमचे खात असतील त्या पद्धतीने तुम्ही व्हेजिटेबल्स टाकू शकतात. तर माझ्याकडे तर घरात शिमला मिर्च, गाजर आणि म्हणजे कोथिंबीर वगैरे होती, ते सगळं टाकणार आहे, कांदा वगैरे. तर ते सगळं ना एकदम मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि गाजर ना मी किसणीने किसून घेतलेलं, कारण की गाजर शिजत नाही लवकर त्यामुळे. आणि बाकी कांदा, शिमला मिर्च ते मी बारीकच चिरलेलं चाकूने, आणि त्याबरोबर कोथिंबीर पण. तर हे सगळं टाकायचं आहे. त्यामध्ये थोडीशी फक्त आपल्याला हळद टाकायची आहे. पण तोपर्यंत म्हणलं चला, आता जे हातासारखं आहे ना ते भांडे पण मी लगेच धुवून घेतलेलं आहे. तोपर्यंत बघा ह्यांनी चिकन पण घेऊन आलेलं आहे. पण म्हणलं पहिलं चला नाश्ता करूया, कारण की त्याला बनवायला मला वेळ लागेल. घरात कामं पण होते, कपडे वगैरे पण धुवायचे होते, त्या सगळे कामं बघून मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ही घरातले म्हणतात तुम्हाला असतात तरी काय काम. आणि आपले हे बघा कामं आपले कधीच संपत नाही. आपण दिवसभर पण करत बसलो ना तरी संपत नाहीत आपले कामं, असं आहे. पण आता काय कुणाला सांगायचं असं झालं. कुणाला सांगितलं तरी पण त्यांना वाटतं काय नसतं हे कामं वगैरे, पण असतात. जे राहतात ना घरी त्यांना माहीत असतं किती कामं असतात आणि किती नसतात, नाही का. पण असो चला. आता हे बघा, आता मी ना असे पॅनसारखे केलेले आहेत, छोटे 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 छोटे. आपण हे टिफिनला देऊ शकतो सहज पोरांना. आणि त्यावर ना थोडंसं तीळ टाकलेली आहे मी. तर तुमच्याकडे काळी तीळ असेल तर तुम्ही ते पण टाकू शकतात, पण मी व्हाईट तीळ टाकलेली आहे. आणि त्यानंतर ना त्याच्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा कसं आहे ना थोडंफार तर चिपकतंच तव्यावर, पण नंतर ना जे तुम्ही करसाल ना अजिबात चिपकणार नाही. आणि हे पण माझे काही एवढे चिपकले नव्हते, पण नॉर्मली ते चिपकतात. ते काढायला पहिल्यांदा थोडंसं हे होत असतं, कठीण जातं, पण नंतर ना मस्त निघतात. तर आता हे बघा, हे सगळे मी असेच करून घेणार आहे. तर आता हे फक्त 4 केले, कारण की मयंकनी कॅन्सल केलं शाळेत जाण्यासाठी, म्हणून मी काही केलं नाही. आणि ते कसं असतं बघा ना, दोघं भावांमध्ये ना असं आहे ना, तो गेला की तोच जातो, नाही तर नाही जात, असं आहे. मग असो चला, मग हे 4 करून घेतले. मी तर विचार केलेला मयंकच्या टिफिनला देऊ, पण मयंक काय गेला नाही म्हणून नाहीच केलं. तर बघू शकतात कसले मस्त आणि चवीला तर अप्रतिम झालेले बरं का, खूप टेस्टी लागत होते. आणि प्रोटीन रिच आहेत मेन म्हणजे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर नाही बघा, मी असे सगळे ढेडे करून टाकलेले. मग तर मस्त असे झालेले आहेत. हे बघा मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट, टिफिनला द्यायला एकदम बेस्ट आहे. त्यानंतर ना मी नाचणीचं मस्त असं सूप बनवलेलं आहे. तर तुम्हाला सूपची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. खूप मस्त झालं.
आणि मी माझ्यासाठी चाय पण बनवलेला, सूप पण थोडं पिलेलं, नंतर चाय पिला, कारण की चायशिवाय तर दिवसाची सुरुवात होतच नाही. तर चाय पण केलेला होता मस्त गुळाचा, तो पिला. त्यानंतर बघू शकता मी चिकनला दही, हळद, मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं. त्याबरोबर ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो हे फ्राय करून घेतलेलं आहे. आणि त्यात थोडंसं आता आपल्याला लसूण टाकायचं आहे, अद्रक टाकायचं आणि कोथिंबीर टाकून अशी आपल्याला आता ग्रेव्ही करून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे, काही अवघड नाही करणार आहे, एकदम सोपं. जेवढं आपण साधं सिंपल बनवू तेवढं चांगलं होतं. आणि तेल मी थोडं कमीच वापरलेलं होतं. कोथिंबीर मी नाही टाकलेली, डायरेक्ट असंच पेस्ट केलेली, नंतर शेवटी टाकायची आहे कोथिंबीर. तर आता तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपले जेवढे थोडेसे खडे मसाले टाकणार आहे मी आज. तर तेजपत्ता, दालचिनी, लवंग, इलायची हे सगळं टाकलेलं आहे. आणि बस एवढं टाकल्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात हळदी पावडर, लाल चटणी पावडर, धना पावडर, गरम मसाला, ते सर्व टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि कमी गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चिकन. आणि चिकन टाकलं की आपल्याला थोडा उशीर, म्हणजे जोपर्यंत त्याचं आता पाणी सुटणार तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे कंटिन्यू. म्हणजे पाणी सुकलं की त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे आपण जी पेस्ट करतोय ती. तर आता इथं बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले, कारण की आपण त्याला दही लावलेली होती. दही लावले एक 5 मिनटं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं, नाही तर दही ते फाटू शकतं डायरेक्ट तुम्ही टाकून ठेवलं की. त्यामुळे दही टाकलं नाही, 5 मिनटं कंटिन्यू हलवायचं. आणि त्यानंतर मी आता झाकून ठेवलेलं आहे. तर त्याचं जे पण एक्स्ट्राचं आता पाणी सुटतं ते सुद्धा सुकून जाईल. आणि जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता ऑलमोस्ट म्हणजे सुकून गेलेलं आहे, काहीच नाही राहिलेलं आहे. नाही तर भरपूर पाणी सुटतं. हे बघा, पाणी अजून थोडं नॉर्मली आहेच, तर ते पण पूर्ण सुकलं. ज्यावेळेस तेल सुटतं थोडंसं वरी, त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे. त्यानंतर मस्त होतं बघा. तर आता ऑलमोस्ट झालेलं आहे. त्यानंतर आता मी ग्रेव्ही जी केलेली आहे आपली ती टाकलेली आहे त्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर ग्रेव्ही टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरून मी काय जास्त आता मसाले नाही टाकणार, फक्त आता थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. तर आता मी मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर परत झाकून ठेवायचं. ग्रेव्ही पण मस्त अशी आपली फ्राय झाली 10 मिनटं लागतील बरं का ग्रेव्ही पण फ्राय व्हायला. तर ते सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे. आणि मिक्सरमध्ये फिरवलेलं, आणि त्या मिक्सरमध्येच मी थोडं गरम पाणी टाकून तेच टाकून दिलेलं आहे कुकरमध्ये सुद्धा. आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तुम्ही. तर नंतर परत मी झाकून ठेवलेलं आहे. तर आता मी एका साईडला भाकऱ्या करायला घेणार आहे. तर भाकरीचं पीठ तुम्हाला माहितीच आहे, खूप माझं हे झालेलं नाही का, चिकट नव्हतं. पण तरी मी गरम पाणी टाकलं आणि आज असं झालं थोडं पातळ झालेलं पीठ, व्यवस्थित होत नव्हतं, तरी पण केलं तसं ट्राय. आणि त्याचबरोबर आज नागलीचे सुद्धा भाकऱ्या बनवणार होती मी, तर ते सुद्धा बनवणार आहे. तर आता इथं बघू शकता मस्त अशी आता भाकरी आपली झालेली आहे आणि मस्त फुगलेली पण आहे. तर फुगलेल्या भाकऱ्या खरंच खूप छान होतात, नरम नरम होतात. आणि एका साईडला बघा आपलं चिकन पण झालेलं आहे. तर मी आता खोललेलं आहे आणि वरी बघू शकता तुम्ही जास्त तरी मी नाही आलेली, कारण की मी तेल जास्त टाकलेलं नव्हतं, नॉर्मलीच टाकलेलं. कारण की तेल मग लय ठसका लागतो नाही का तेलाचा पण, त्यामुळे. आणि इथं बघू शकता आपली नागलीची पण भाकरी, आणि पहिल्यांदाच मी बनवलेली आणि मस्त पण झालेली. म्हणतात नॉनव्हेजसोबत नागलीचं पण छान लागतं कॉम्बिनेशन. तर तेच म्हणलं चला आज करून बघूया कसं होतं आणि कसं नाही. पण छान झालेलं, ते पण मस्त लागत होतं. तर आता त्याची पण सिंपलच आहे, गरम पाण्यामध्ये पहिला शिजवून घ्यायचं पिठाला आणि त्यानंतर त्याच्या भाकऱ्या बनवायच्या.
तर आता इथं किचन पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. लगेच किचन स्वच्छ केलं की बरं असतं, नाही तर मग तसंच पसारा पडून राहतो त्यामुळे. तर आता इथं बघू शकता तुम्ही झालेलं आहे माझं. मग मी जरा भाकरी पण टेस्ट करून बघितली, म्हणलं कसं लागते बघूया एकदा. तर छान लागत होते. त्यानंतर ना त्या भाकरीवर ना आपण थोडंसं ना तूप पण लावायचं, जेणेकरून कसं आहे ना ते पचायला थोडं जड जातं नागली म्हणतात. तूप लावलं की हलकं जातं, चांगलं पण असतं त्यामुळे. तर आता बघू शकता तुम्ही मी तूप लावत आहे त्याला थोडंसं, नॉर्मली जास्त पण नाही लावायचं. तर हे बघा झालेलं आहे. तर व्यवस्थित असं आता मी लावून ना त्याला फ्राय करणार आहे. एका भाकरीला लावलं नव्हतं, मग त्याला पण असं मस्त लावून घेत आहे. तर आता बघू शकता फायनली आपलं चिकन कसं वाटते नक्की सांगा. कमी तेलामध्ये मस्त असं झालेलं, खायलासुद्धा तेवढंच टेस्टी झालेलं. एकदा नक्की ट्राय करा. आणि कुकरला लावताना फक्त एकच शिट्टी लावा, जास्त लावू नका. तर सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.